बातमी आहे रशिया युक्रेनच्या धर्तीवरची. आताच हाती आलेल्या माहितीनुसार सर्व देशांची तात्काळ स्वरूपाची बैठक आज घेण्यात येणार आहे. अख्ख्या जगाचं लक्ष या बैठकीवरती आहे. काय असेल या बैठकीचा निर्णय, काय पुतीन माघार घेईल, पाहत राहा आपलं चॅनल. अरे भाई पाहिलं का न्यूज? अरे राडा होणार आता राडा. तुला नेमकं कळतंय का तू काय करतोय ते? मी ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आलो नाहीये. मी माझा निर्णय सांगायला आलोय आणि माझा निर्णय त्या सगळ्यांना माहिती आहे. एका हुकुमशहाकडनं दुसरी काय अपेक्षा असणार? लुक हु इज टॉकिंग. बरं ते जाऊ द्या, मुद्द्यावर या. पोते शांततेने पण मार्ग निघू शकतो. एवढं टोकाला जाण्याची काही गरज नाही. इतके दिवस शांततेतच होतो. काय मागणी होती माझी? युक्रेनला नाटोमध्ये जाऊन देऊ नका एवढंच. पण नाही, ही फूस कोण लावत होतं हे चांगलंच ठाऊक आहे आम्हाला. पुतीन बरोबर आहे. आमच्या सिव्हिल वॉरचा फायदा घेऊन तुम्ही काय केलंय सगळ्या जगाला माहिती आहे. नाहीतर काय, आधीच आमच्यासोबत तुम्ही तेलाच्या खाली जग तारण करून संबंध ठेवले आणि मग देशातल्या राजकारणात ढवळाढवळ करून शांतता बिघडवली. ज्या ब्रिटन विरुद्ध भांडण करून तुम्ही स्वातंत्र्य मिळवलं, शेवटी त्याच रणनीतीचा वापर करून तुम्ही आम्हाला घेरले. अरे हा मार्गार मग मला जे करायचंय ते मी करतो. अरे ऐक पुतीन, असं नको करू. आपण काहीतरी काही नाही शांतता वगैरे. अरे तू गप ना. ठीक आहे, युक्रेनला जर काय केलं ना त्यात मला हस्तक्षेप करावाच लागेल. बेलारुस आमच्या सोबत असतात, पण आमच्या पण फोर्सेस ऑलरेडी विपन घेऊन युक्रेनला पोहोचल्यात. जे गेलेत ते राहू द्या. इथून पुढे फक्त जर्मनीला पार करून दाखवा. लक्षात ठेवा, युएसने इराण आणि सिरियाचं नाक दाबलं ना, सगळे आपोआप जागेवर येतील. सर, ते पाकिस्तानचे पंतप्रधान आले तुम्हाला भेटायला. बाद झाला पोरखेळ. आताच्या त्या युक्रेनवर अणुबॉम्ब टाका. सर, मला वाटतं ते खूपच एक्स्ट्रीम होईल. आपण युएसएचा सल्ला घ्यावा का? त्यांनी घेतला होता का सल्ला? हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकताना रशियनसमोर मी कमजोर दिसता कामा नाही. अरे व्हायलाच पाहिजे. मी तर म्हणतो या अहिंसेने शंड करून टाकलंय सगळ्यांना. नाही अजून. अरे गेलं उडत. आपल्याला काय कमी ऑप्शन आहेत का?
तुला रागावर कंट्रोल ठेवता येत नाही का रे?